तो सर्वात पहिले तो अगोदर तो इंडियामध्ये नंबर 1 वर आला. मग नंतर तो ग्लोबली व्हायरल चार्ट्सवर नंबर 1 वर आला. तर तेव्हापासूनच सुरुवात आम्ही केली होती. जसं MC गावठीसोबत इनिशियल डेजमध्ये पण तसं त्याचं RX100 ट्रॅक आहे, मोस्ट वॉन्टेड आहे, सगळे टाकतो. तर हे तिन्ही पण मीच प्रोड्यूस केले होते. की प्रत्येक जण असं म्हणते की मराठी रॅपर्स एकत्र आले पाहिजे, काहीतरी कोलॅबरेशन करून एक धमाकेदार गाणं आलं पाहिजे. तुला काय वाटतं की कुठलं असं कुठले 2 रॅपर्स किंवा 3 रॅपर्स मिळून एक गाणं काढलं पाहिजे? 3 रॅपर्स तर मी नेहमी कमेंट सेक्शनमध्ये बघतोच. एक आहे आपला संबाटा, MC गावठी आणि रॉक्सन. तर पब्लिकला या तिघांचा कोलॅब तर हवाच हवा. फर्स्ट ऑफ ऑल संबाटाबद्दल काय सांग? डॉन. MC गावठी. MC गावठी म्हणजे ट्रॅप मला भेटली टीप. रॉक्सन लास्ट. रॉक्सन जसा तू म्हटलं, तू शब्द चांगला दिला. तू मला मी तर मरण चुकवलं, झुकू नको मला छत्रपतीनं शिकवलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत YD. सो दादा, फर्स्ट ऑफ ऑल तर तुझं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. आणि मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूब चालवत असाल तर नक्कीच तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, ते म्हणजे वेलकम टू हुड किंवा OG. हे सॉन्ग तुम्ही नक्कीच ऐकले असेल. तो मला खूप आनंद होते सांगायला की हे सगळे जे सॉंग्स तुम्ही बघितलेस हे म्युझिक प्रोड्यूस करणारा म्हणजेच YD आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. आणि इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी दादा, तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे, ते म्हणजेच झिरो ब्रँडकडून तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. काय याच्यात काय विषय आहे? अरे बापरे, कॅप. भाई, मला कॅप खूप आवडते. शून्यातून आलेली कंपनी. लेट्स गो. शाउट आउट टू झिरो भाई. खूप पॉवर कॅप बनवलेली आहे, आवडली मला खरंच. शून्यापासून थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. धन्यवाद झिरोचं. खूप आवडली मला कॅब ही. खरंच मी आता घालूनच फिरणार. सो दादा, आपण खूप सारे चर्चा तर करणारच आहोत, पण मला वाटतं स्टार्टिंगली आपण ह्याच्यापासून सुरुवात करूया की जे तुझं मोस्ट व्हायरल सॉन्ग आपण म्हणू शकतो आज इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर सगळीकडे ट्रेंडिंग होतं, ते म्हणजेच तुला माहिती येड यंगचं जे सॉन्ग आहे त्याबद्दल काय सांगशील? की वेलकम टू हुड हे जे सॉन्ग आहे ते खूप गाजलं आत्ता 1-2 महिन्यापूर्वी. सो त्या सॉन्गबद्दल काय सांगशील की कसं ते क्रिएट केलंस तू, किंवा त्याचे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते सगळ्यांना खूप आवडलं. त्यामधलं सितार तू जे यूज केलंस ते खूप आवडलं. सो हे गाण्याबद्दल पूर्ण सांग की काय जर्नी होती नेमकी. ॲक्च्युली वेलकम टू हुडचा काय विषय होता येडा यंगचा, की सुरुवातीला तर म्हणजे जो आपला रॅपर आहे यंग DS आहे, तर तो बीटच्या शोधात होता की त्याला एक इंडियन टाईप अशी बीट पाहिजे होती त्याला. अजून मी ॲक्च्युली ही बीट अगोदरच बनवली होती दुसऱ्या रॅपरसाठी, पण त्याला काही आवडली नाही. त्याला पण इंडियन टाईपमध्येच पाहिजे होती, सितार वगैरे असं. तर मग मी आपली बीट बनवली होती. अजून बीट लाईक अराऊंड 30 मिनिट्समध्येच पूर्ण कंप्लीट झाली होती. तर मग नंतर यंगचा मेसेज येतो मला की ब्रो काही बीट वगैरे असेल तर पाठव, सेंड कर मला. तर त्याला मी सेंड केली. अजून तो ऐकूनच तो एकदम हादरला. अजून तो ते कॉल आला त्याचा मला रात्री मग की अरे मी येतो आहे, अजून आपण पूर्ण आता हे कंप्लीट करू. मग दुसऱ्या दिवशी जो आला, मग आम्ही पूर्ण स्ट्रक्चर वगैरे बनवलं. अजून त्याच्यात म्हणजे सितारचं ठेवणं असं म्हणजे हे नव्हतं मला की हेच यूज करणार. ते असं रँडमली पडलं, कारण की बनवायचं होतं म्हणून ते बनवलं. ते अजून ते 30 मिनिट्समध्ये पूर्ण ट्रॅक बनवून झाला. अजून त्याचे म्हणजे बेस लाईन पकडा, केक, अजून ते पूर्ण पॅटर्न जो मांडतो आपण हिपहॉपमध्ये, रॅप बीटमध्ये, तर ते पूर्ण लाईक लवकरच झालं होतं. पण नंतर ते एवढं गाजणार त्याची कल्पना नव्हती आपल्याला, कारण की ते आम्ही अराऊंड ऑगस्ट-सप्टेंबरला रिलीज केलं होतं लास्ट इयरला, 2024ला. अजून मग नंतर ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थोडं त्याचं पिकअप झालं, कारण की खूप जेवढे क्रिएटर्स आहेत, रील स्टार्स आहेत, ते सर्व ते ट्रॅक यूज करून त्याला म्हणजे ॲक्च्युली ते सर्वजण यूज करून त्याला हे म्हणजे व्हायरल्स करत होते एक प्रकारे, कारण की सर्वांना आवडत होते ते ट्रॅक. अजून ते ट्रॅक असं आहे वेलकम टू हुड, ते आपल्या होमीजसाठी एक काइंड ऑफ ट्रॅक आहे ते. तर तो ट्रॅक बनला, रिलीज झाला. अजून मग जसंच व्हायरल झाला, मग तो सर्वात पहिले तो अगोदर तो
इंडियामध्ये नंबर 1वर आला, मग नंतर तो ग्लोबली व्हायरल चार्ट्सवर नंबर 1वर आला. तर म्हणजे ग्लोबली नंबर 1 येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अजून आताही आपल्याला असा अभिमान वाटते की मग मित्र वगैरे किंवा कोणी पण असं ऐकते त्यांना पण अभिमान वाटतो की हे माझ्या मित्रांनी गाणे बनवलेलं आहे. तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ऑब्व्हियसली देवाची कृपा म्हणा त्याच्यावर, कारण की त्यांच्यामुळेच हे पूर्ण व्हायरल झालं. नाही तर जर पोटेन्शियल असतं तर पहिलेच झालं असतं व्हायरल, पण कसं ते आता योग जुळला अजून ते व्हायरल झालं, मग असा विषय झाला. ओके. आणि त्या व्हायरल सॉन्ग नंतर काय रिॲक्शन होत्या? कुठून तुला डीएम्स किंवा आपण म्हणतो मेसेजेस आले? डीएम्स वगैरे तर म्हणजे भरपूर लेबल्सचे आले होते. अजून मूवीजमध्ये जे प्रोड्युसर असतात त्यांचे पण आले होते, मोठे मोठे डीजेसचे पण आले होते. तर आता सर्वांसोबत चालू आहे काम, आता हळूहळू पाईपलाईनमध्ये आहे आता. ओके. आणि आपण जे म्हणतोय की सेकंड सॉन्ग तुझं जे त्यानंतरच जे व्हायरल झालं आपण म्हणतो जो टेन्शन मध्ये, सो काय सांगशील त्या सॉन्ग? त्या टेन्शनच्या सॉन्गचा पण असाच विषय होता. म्हणजे तो तर आम्ही लास्ट इयरला June-May मध्ये रिलीज केला होता. तर अजून तो पण असा म्हणजे 10 महिन्यानंतर तो असा व्हायरल झाला. तर त्याचा असा विषय होता की मी अगोदर हिट स्पिरिट जो आहे रॅपर त्या ट्रॅकचा, तर त्याचा ट्रॅक होता फर्स्ट वर्तमान म्हणून, त्याने ते रिलीज केलं. मग मला ते वाईब खूप आवडली, त्याचा टोन वगैरे ते सर्व आवडलं. तर मग मी त्याला डायरेक्ट DM केला की ब्रो आपण भेटूया, दुसरा ट्रॅक बनवू. अजून तो आला, त्याचा वर्स वगैरे ऐकवला मला टेन्शनचा. तर स्टार्टिंगला तर ते रॉच होतं पूर्ण, त्याच्यात हुक वगैरे नव्हता, काही स्ट्रक्चर वगैरे नव्हतं. तर मग मी त्याला बोललो की ब्रो आपण याच्यात हुक वगैरे ठेवू. तर आम्ही बसून त्याच्यात हुक वगैरे ठेवला, बीट वगैरे बनवली. अजून मग ते व्हायरल झालं मग. कारण की तो असा ट्रॅक आहे टेन्शन की सर्वजण रिलेट करू शकतात असा ट्रॅक आहे तो. कारण की आजकालची पब्लिक किंवा कोणी पण असलं, सामान्य जनता सर्वजण टेन्शनमध्ये असतातच, लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण टेन्शनमध्ये असतात. तर हा विषय असा आहे की मग सर्वजण ते रिलेट करू शकले त्याच्यात. अजून मग नंतर शेवटचे जे तिचे बार्स आहेत, ओजी जे आहेत, जे सर्वात जास्त व्हायरल झालेले आहे, ओजी बिल्ला मारला कोणी, तर ते पहिले ट्रॅकमध्ये नव्हतंच, ते ओजीचं नव्हतंच. म्हणजे आमचं ओजी सोडून जो पूर्ण ट्रॅक आहे ना तेवढा बनला होता. मग नंतर हिट स्पिरिट येतो, तो बोलतो की ब्रो मी अजून 4-5 लाईन बनवल्या, तो ऍडजस्ट असेल तर बघ. मग त्यांनी ऐकवले ते ओजी बिल्ला. मी म्हटलं पॉवर वाटत आहे, कारण की हुकच्या अगोदर असं काहीतरी पाहिजे होतं प्री कोरस टाईप. तर हे त्यांनी बनवलं ओजी बिल्ला मला, तर आम्ही ते ठेवलं. अजून मग ऍक्च्युली त्यालाच जास्त म्हणजे रील्स बनले त्या 4 बार्सवर ओजीवर. तर अराउंड आता आय गेस 60K वगैरे 70K त्याला रील्स बनले आहे त्याचे. अजून यूट्यूबवर पण ते 10 मिलियनच्या वरती गेलेलं आहे. अजून स्पॉटिफायवर पण 2 मिलियनच्या वरती जर स्ट्रीम गेलं, तर भारी प्रतिसाद आहे टेन्शनवर. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त पण तू खूप साऱ्या मराठी रॅपर्स बरोबर काम केलं, काय सांगशील त्याबद्दल? तर म्हणजे सुरुवात मग मी आपल्या म्हणजे जेव्हा जास्त पुणे हिपहॉप नव्हतं गाजलेलं, तर तेव्हापासूनच सुरुवात आम्ही केली होती. जसं MC गावठी सोबत इनिशियल डेजमध्ये पण तसं त्याचं RX100 ट्रॅक आहे, मोस्ट वॉन्टेड आहे, सगळे टाकतो. तर हे तिन्ही पण मीच प्रोड्यूस केले होते. तर आम्ही स्टार्टिंगला गावठी आणि मीच भेटलो होतो. अजून आम्ही सुरुवात केली RX100 सगळे टांगतो वगैरे बनवायची. अजून त्याच्या अगोदर मी एक सायफर पण बनवलेला होता. तो माझा फर्स्ट ट्रॅक होता. म्हणजे PCMCचे जेवढे पण रॅपर्स आहे ना, तर 9 ते 10 रॅपर्स होते, त्यांचा तो सायफर होता. तो व्हिडिओ वगैरे पण बनला होता, पण काही कॉन्ट्रोवर्सी अजून रिझनमुळे तो मग डाऊन केला त्यांनी तो ट्रॅक. अजून आता पण आहेत तो बीट, अजून ट्रॅक पूर्ण माझ्याजवळ. लोक म्हणतात की तो रिलीज कर, पण करता नाही तसा विषय आहे तो. तर सुरुवात मराठी रॅपपासूनच झाली होती, म्हणजे पुणे रॅपरसोबत. तर जसं आता आपला हिट स्पिरिट आहे, मग गावठी आहे, MC गावठी आहे, अजून MC व्हॅन्स आहे, MC रश आहे, असे वर्सटाईल सोबत पण आता येत आहे, हिट स्पिरिट सोबत पण, पत्यासोबत. तर आता सर्व जेवढे मराठी रॅपर्स आहेत तर सर्वांसोबत काम येतच आहे आपलं. कारण की गोल आपलं हे आहे की पुणे हिपहॉपला समोर न्यायचं आहे. पुणे हिपहॉप, मराठी हिपहॉप आपलं जे आहे. कारण की जेव्हा मराठी ऐकणं किंवा मराठी गाणे हे जेव्हा असं कूल टॅग त्याला मिळेल ना, तेव्हाच मग ते लोक ऐकणार, अजून प्रतिसाद देणार. ते तर झालेलंच आहे आता, कारण की सर्वजण आता मराठी रॅप ऐकतातच आहे.
ओके. सो काय सांगशील तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल, काय सांगशील म्हणजे कुठून तू चालू केलं किंवा काय सांगशील बॅकग्राऊंड बद्दल, फॅमिली बॅकग्राऊंड काय? राईट. तर मी तर तसा वर्धा जिल्हा आहे नागपूरजवळ, मी तिकडून आहे. तर तिकडून मग मी इकडे वर्ध्याला आलो, पुण्याला आलो फॉर इंजिनिअरिंग. अजून तेव्हा मग मी ग्रॅज्युएशन करायच्या वेळेस मग मी असे कॉन्सर्ट्स वगैरे अटेंड करायचो मुंबईला जाऊन किंवा जिथे कुठे पण असेल. जसे आता DVLM, DJ स्नेक, अजून हार्डवेल, मार्टिन गॅरिक्स असे खूप मोठे मोठे डीजेज यायचे. तर त्यांना बघून असं इन्स्पिरेशन व्हायचं की यार हे म्हणजे किती माहोल करत आहे एकदम स्टेजवर, सर्वजण त्यांचे गाणे ऐकत आहे, सर्व नाचत पण आहेत. तर इट वॉज रिअली इन्स्पायरिंग टू सी देम ऑन स्टेज. अजून मी ऑडियन्समध्ये राहून तर असं वाटत होतं की आपल्याला पण आता स्टेजवर जायचं आहे. तर मग स्टार्टिंग मग मी डीजेईंग पासूनच केली होती. म्हणजे पहिले प्रोडक्शन नाही करायचो मी, म्युझिक प्रोडक्शन, तर मी फुल टाईम डीजेईंगच करायचो पहिले. अजून मग नंतर डीजेईंग सोबत मग मी थोडं प्रोडक्शन पण चालू केलं, कारण की आता किती डीजेईंग करणार, दुसऱ्यांचे गाणे किती वाजवायचे, आता स्वतःचे पण गाणे वाजवायचे गाजवायचे पण आहे. तर मग मी स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं. पहिले EDM ट्रॅक्स वगैरे बनवायचो, रिमिक्सेस वगैरे बनवायचो. मग थोडं पूर्ण शिकल्यावर तो एबल्टन जो असतो ज्याच्यावर आपण गाणे बनवतो, तर ते शिकल्यावर सर्व झाल्यावर मग हळूहळू हिपहॉपमध्ये घुसलो. अजून हिपहॉपची जर्नी सुरू केली. तर असा विषय होता. तर हे लाईक अराउंड आता 8-10 वर्ष झाले हे म्हणजे डीजेईंग, प्रोडक्शन वगैरे हे सर्व चालू आहे. म्हणजे माझी आर्टिस्टिक जी लाईफ आहे त्याला 10 वर्ष तरी झाले आता सध्या तरी. ओके. आणि 10 वर्षानंतर म्हणजे आपण म्हणू शकतो 9 वर्षाचं स्ट्रगल कुठेतरी. राईट. तेच म्हणजे कारण की आवड होती ना, गाणी बनवायची ही आवड आहे. जोपर्यंत प्रेम असलं तुमच्या कलेसाठी तर तुम्हाला स्ट्रगल ते वाटणार नाही, कारण की ती एक भूक असते की रोज बनवून मला गाणे बनवायचे आहेत. तर जर तुम्हाला भूक नसेल तर यू विल बी लाईक गिव्हिंग रिझन्स की आम्हाला नाही करायचं, हे नाही करायचं. स्ट्रगल बद्दल पण तू काय काय सांगितलेलं आहे काय मीडियामध्ये? राईट. लाईक म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेळेस थोडा म्हणजे मी बिमार वगैरे पडलो होतो. मग तेव्हा YD झालो होतो मी. तर YD तर तुला माहितीच आहे, तसं तू आता पुण्यात राहतो तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये YD म्हणजे इयर डाऊन. 4 सब्जेक्ट जर बॅक लागले कोणाला तर मग तो इयर डाऊन होतो. तर माझा पण सेम विषय झाला. तर मला 4 बॅक सब्जेक्ट लागले, अजून मी इयर डाऊन झालो. तर तेव्हाच मग मी ठरवलं की यार, कारण की इयर डाऊन झाल्यावर आपण फेल्युअर असं कधी बघितलं नव्हता मी, कारण की मी नेहमीच पास व्हायचो चांगलं. फर्स्ट क्लासमध्ये 10वी 12वीमध्ये पास झालो. तर नेहमी टॉपचाच विषय होता माझा. तर मग नंतर जेव्हा YD झालो तर घरचे पण हादरले की कसं काय झालं. पण असं YD झालो तेव्हा तर माझे खूप सारे मित्र जे आहेत ना, म्हणजे 3 बॅचमेट्स, तर त्यांनी सुसाईड वगैरे पण केला होता. तर ते खूप असं फ्रायटनिंग होतं, अजून खूप असं वाईट होतं, खूप सॅड होतं की आपले मित्र इयर डाऊन म्हणजे फक्त फेल्युअर फेस केला की त्यांना असं वाटते की समोर जाऊन आपलं आयुष्य काहीच नाही आहे, काही नाही आहे. तर मग मी टू इन्स्पायर एव्हरीवन, सर्वांना अशी प्रेरणा मिळायला पाहिजे की भाई हा पण YD झाला पण हा आता या पोझिशनवर आला आहे, कारण की याने हिंमत हारली नाही. म्हणून मग मी त्याचं नाव, माझं आर्टिस्टिक नाव इयर डाऊन ठेवलं. आणि त्यामध्ये पण एक सिग्नेचर आपण म्हणतो ना मूव, तो सिग्नेचर टॅग, राईट, UYD. तर UYD असा विषय, जसं आता जेवढे पण प्रोड्युसर असतात हिपहॉपमध्ये तर त्यांचा काही ना काही टॅग असतो. सर्वांचा नसतो पण मोस्ट ऑफ द 80% जे प्रोड्युसर्स आहेत तर त्यांचा तो टॅग वगैरे असतोच. तर UYD मी तेव्हा अशीच मला अशी कल्पना आली होती की आपल्याला काहीतरी YD रिलेटेड असा टॅग बनवायचा आहे जो आपण ट्रॅकमध्ये टाकू. तर आउट ऑफ नोवेअर अशीच मला कल्पना आली की यार आपण असं YD असं काहीतरी येत आहे म्हणून, काहीतरी स्ट्रेंज येत आहे, काहीतरी भयंकर येत आहे, तर असं त्याच्यासाठी मग मी YD ठेवलं. तर ते AI कडून ते जनरेट केलं मी YD. अजून ते मग आता एवढं सर्वांना आवडते की रॅपर्स लोक म्हणतात की भाई तेरा प्रोड्यूसर टैग डालीच, क्योंकि तेरा प्रोड्यूसर टैग सुनने के बाद ही लोगों को लगता है की कुछ अलग होने वाला है अभी. म्हणून मग मी सर्व याच्यात आपला प्रोड्यूसर टॅग पण ठेवतो. अजून आता तो सर्वांनाच माहिती आहे.
सो आता जसं की मी जेव्हा पहिल्यांदा ते गाणं ऐकलं ना वेलकम टू मला पण असं वाटलं कुठंतरी की MC स्टॅनचंच गाणं आहे, कारण की त्या टाईपच कुठेतरी ती थीम होती किंवा त्या टाइमच आपण असं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे. सो काय सांगशील, म्हणजे लिटरली सगळ्यांचे तेच कमेंट होते की हे MC स्टॅनचंच गाणं आहे, MC स्टॅनचंच गाणं आहे. नाही, ती एक स्टाईल आहे रॅपर्सची, ज्याला मम्बलिंग म्हणतात किंवा पुण्याची स्टाईल म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे असं नाही की आता बाहेरचे पण आहेत, वेस्ट मधले जेवढे पण आहेत रॅपर्स, तर ते पण मम्बलिंग करतात, तर त्यांचा पण साऊंड कुठे कुठे सेमच आहेत खूप सारे रॅपर्स जे आहेत. तर आपण त्याला असं नाही म्हणू शकतो की कॉपी आहे म्हणून की असं काही, पण तो एक स्टाईल असतो रॅप म्हणण्याचा, मम्बलिंग, तर त्याच्यामुळे तो सिमिलर वाटतो, पण सारखा नाही आहे पण. ओके. सो बेसिकली जसं की मराठी रॅप इंडस्ट्रीबद्दल काय सांगशील, आणि जे पण आता मराठी रॅपर्स आहेत त्यांच्या युनिटीबद्दल काय सांगशील, कारण की खूप सारे आपण बघतोय की कल्चर असं आहे की पुलिंग डाऊन कल्चर आहे, की हा ह्याच्यावर डिस बनवतोय, हा त्याच्यावर डिस बनवतोय, आणि कुठेतरी त्याच्यामध्येच अडकून राहिलो आपण ॲज अ मराठी रॅपर्स सगळे. काय सांगशील त्याबद्दल? तर म्हणजे आता मराठी रॅप तर पहिले तर म्हणजे जास्त ग्लोबली नव्हतं. आता संबाटा झाला, श्रेयस झाला, अजून रॉक्सन, MC गावठी, तर हे काही टॉपचे आपले मराठी रॅपर्स आहेत. तर पहिले तर नव्हता एवढा त्याचा क्रेज मराठी रॅपचा, पण आता कसं स्टार्टिंगला सर्वजण एक दुसऱ्याला पुल डाऊन करायचे, तर सर्वांना मजा यायची की अरे हा याच्याबद्दल असं बोलत आहे, तर सर्वांचं अटेन्शन मग पुण्यावर आलं की अरे ये इसको डिस कर रहा है रे, पुणे के अंदर ही झगड रे ये. तर ते बाहेरून कसं त्यांना पॉपकॉर्न खाऊन खाऊन आपल्याला बघ तमाशा असा विषय झाला. तर ठीक आहे, स्टार्टिंगला ते होतं, हेल्दी कॉम्पिटिशन असतेच रॅपर्समध्ये की तू असा आहे तर मी असा आहे, तू असा आहे तर मी असा आहे, ते सर्व ठीक आहे, पण एंड ऑफ द डे आपल्याला सोबत राहून युनिटीमध्ये राहून सोबत जाऊन मराठीला टॉपवर घेऊन जावं लागेल. कारण की जेव्हा युनिटी येणार नाही, कारण की आता एक दुसऱ्याला पूल करणार, तर जर एकच जर संबाटा किंवा MC गावठी हेच जर वरत असले टॉपवर, तर मग बाकीचे काय करणार, राईट? कारण की जर दोनपेक्षा जर 100 जण जर वरती असले, जर 100 मराठी रॅपर्सला सर्वजण ओळखत असतील, तर मग ते किती भारी राहील ना, कारण की एकपेक्षा अनेक बेस्ट असतात. तर आय गेस हळूहळू होईल, ते कळेल रॅपर्सला की यार अपने को कोलॅब करना चाहिए किंवा डिस नाही करना चाहिए आता, कारण की आय गेस एका पॉईंट नंतर हे पण पब्लिकला बोर होईल की अरे तेच 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 तेच, तर पब्लिक पण मूव्ह ऑन होईल, तर मग रॅपर्स पण मूव्ह ऑन व्हावंच लागेल त्यांना पण. कारण की पण काय वाटतं कोणतं असे मेन रिझन आहेत की त्यामुळे कुठेतरी आपण बघतो की प्रत्येक जण असं म्हणते की मराठी रॅपर्स एकत्र आले पाहिजे, काहीतरी कोलॅबरेशन करून एक धमाकेदार गाणं आलं पाहिजे? ते तर मला पण वाटतं की मी तर रेडी आहे, जर 2 मोठे रॅपर्स आले अजून कोलॅब केलं तर आपण तर रेडीच आहे बीट करायला. तुला काय वाटतं की कुठले 2 रॅपर्स किंवा 3 रॅपर्स मिळून एक गाणं काढलं पाहिजे? 3 रॅपर्स तर मी नेहमी कमेंट सेक्शनमध्ये बघतोच. एक आहे आपला संबाटा, MC गावठी आणि रॉक्सन. तर पब्लिकला या तिघांचा कोलॅब तर हवाच हवा. आता एक रिसेंटली ते जे इन्स्ट्रुमेंटल आहे ना येडाचं, तर त्याच्यावर त्यांनी या तिघांचा रॅप मॅशअप केला होता, तर तो पण चांगला रील गाजला होता, राईट? बरोबर. तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये पण सर्वांनी लिहिलं होतं की या तिघांचा कोलॅब म्हणजे ड्रीम कोलॅब आहे असं. तर मला पण वाटतं की या तिघांचा जर जेव्हा कोलॅब असेल तर युट्यूब हातरून ते तर. ओके. सो काय सांगशील, म्हणजे जे आपण म्हणतो हिंदी रॅपर्सला एक प्लॅटफॉर्म भेटते खूप, MTV असेल किंवा बाकीचे शोज भेटतात, पण कुठेतरी मराठी रॅपर्सला ते प्लॅटफॉर्मच भेटत नाहीये युट्यूब सोडलं तर, कारण की युट्यूब फ्री आहे. सो काय सांगशील त्याबद्दल, म्हणजे एक प्लॅटफॉर्म भेटण्यासाठी कुठेतरी झगडावं लागतंय किंवा मग प्लॅटफॉर्म मिळत नाहीये म्हणून आपले मराठी रॅपर्स कुठेतरी येत नाहीयेत या फील्डमध्ये? नाही, प्लॅटफॉर्म तर ऑब्व्हियसली आता ते जे मोठे मोठे जे आहेत सर्व, त्यांचं काम असते नंबर्सवर. बरोबर. आता जर तू माझ्या शोवर आला तर नंबर असला पाहिजे, पॉडकास्ट करतोय आपण, तू पण मला बोलव, कारण की नंबर्सचा विषय आहे पूर्ण. बरोबर. तर त्यांचा पण तसाच विषय असतो की जर आता कोणी येत आहे हिंदी रॅपर्स किंवा कोणत्या पण लँग्वेजचे असले, तर ते कोणत्या पण TV शोमध्ये आले तर पब्लिकला आवडलं पण पाहिजे, अजून तेवढं ते नंबरचा विषय पण झाला पाहिजे, असा विषय. पण आता कसा विषय झाला की सर्वांचं जे आहे, मला असं वाटते काय तिथं आहेच की आता पूर्ण इंडियामध्ये त्यांचं लक्ष आता सर्वांचं की मराठी रॅपरच आहे, कारण की
रील्सवर एवढे गाजतात ट्रॅक्स आपले मराठी जेवढे पण आहेत. आता संजूचं पण आता 2 ट्रॅक्स त्याचे झालेच व्हायरल, शेकी शेकी शेकी, अजून गुलाबी साडी. मग क्रिटिक्स भाऊ पण आहे आपला लाखा. तर आता सर्वांना, आता रॅपरच नाही, सर्व आर्टिस्ट जे आहेत, कलाकार आहेत म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, त्यांना मिळून सर्वांना वरती जावं लागेल. मग जेव्हा करून की आपल्याला म्हणजे आता व्ह्यूज तर येतच आहे, जर आता त्यांनी नंबर बघितले की आता रॅपर्सला एवढे व्ह्यूज येतं, तर मग हळूहळू त्यांना पण ते बोलवणारच शोमध्ये, मला असं वाटतं. ओके. सो काय सांगशील, जे तू बीट्स बनवतो किंवा म्युझिक प्रोड्यूस करतो, ह्याची प्रोसेस काय असते नेमकी, की काय नेमकं प्रोसेस? म्हणजे आयदर मी मेलोडी सोबत जातो किंवा कधी मी अशी ड्रम पॅटर्न किंवा असं काही ऐकतो, तर त्याच्याशी इन्स्पायर्ड होऊन मग मी बीट बनवतो. तर इट ऑल डिपेंड्स की रॅपरनी प्रीवर्स लिहिला आहे की त्याला बीटच पाहिजे, की तो बीटवर लिहिल की त्यांनी लिहिलेला आहे. जर त्यांनी अगोदरच लिहिलेलं असेल तर त्यांना मग मी त्याचा वर्स वगैरे घेतो, अजून ते मांडून पूर्ण मग बीट बनवतो, असा विषय. जर कोणी असतात त्यांनी लिहिलेलं नसते, तर मग मी त्यांना बीट बनवून पाठवतो. तर आयदर प्री रिटन किंवा नंतर आपण पाठवतो त्यांना. तर बीट किंवा मेलोडी असली, काही पण असलं दोनपैकी, तर दोघांपैकी मी अगोदर तर मेलोडीवरच जातो, की म्हणजे मेलोडी जर कॅची असणार तेव्हाच पूर्ण ते ट्रॅक गाजणार. येडा यंग, टेन्शन, जेवढे पण आता ट्रॅक्स गाजलेले आहेत माझे, तर त्याच्यात मेलोडीचा खूप फॅक्टर आहे. तर कारण की मेलोडीला कोणती लँग्वेज नसते, सर्वजण रिलेट करू शकतात मेलोडीला, असं मला वाटते. कारण की कुठली पण असो, परदेशातली असो किंवा भारतातली असो, कोणत्याही कंट्रीतली असो, जर ते मेलोडी रिलेटिंग असेल, करेक्टिंग असेल, तर सर्वजण त्याला करेक्ट करतील. तर म्हणून मग मी जास्त फोकस माझं, तू जेवढे पण ट्रॅक्स असतील माझे प्रोडक्शनचे, तर त्याच्यात माझा सर्वात पहिले फोकस जास्त मेलोडीवरच असतो. काही रॅपर्स असतात त्यांना असं वाटतं की अरे बीटच मला खाऊ राहिली, तर तू भाई मेलोडी कम कर किंवा निकाल दे, हे कर ते कर. तर त्यांना इन्सिक्युरिटी असते की यार बीट नाही चालली पाहिजे जास्त रॅदर दॅन रॅप. तर पण त्यांना म्हणतो मी की जर बीट चालली तर तुझं रॅप पण जाणार आहे ते, कारण की आजकाल असा विषय आहे की तुम्हाला फक्त रॅपवर तुमच्या डिपेंडंट नाही व्हावं लागेल, कारण की बीट पण तेवढीच मॅटर करते जेवढी की तुमचा रॅप आहे. कारण की जर रॅपच रॅप करत राहिलं तर तेवढी मजा नाही आहे, कारण की फक्त बीट पण असली, जसं आता येडा यंगचा आहे, त्याचं इन्स्ट्रुमेंटल पण खूप गाजलं, कारण की त्याच्यात मेलोडी, त्याचं जे पूर्ण त्यात जे पॉवर आहे, तर ती बीटच एवढी पॉवर आहे की त्याच्यावर सर्वजण म्हणतात की त्या बीटमुळे गाजलेलं पूर्ण, तर कोणी म्हणते की ते हुकमुळे गाजलेलं आहे. तर ते तर आहे. म्हणजे जर आपली कॅची ग्रुवी मेलोडी असली तर विषय झाला, असा विषय. ओके. सो जसं की तू सांगतोयस की कॅची मेलोडी असली पाहिजे किंवा हुक असलं पाहिजे, सो ह्याच्या मागं विचार कसा करतो तो की हे कॅची म्हणजे एक आपण म्हणतो लिस्नरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी राईट की गाजलं पाहिजे, किंवा असं प्रत्येकाला माहित नसतं की कुठलं ट्रॅक माझं व्हायरल जाईल किंवा माझं कधी गाणं व्हायरल, पण त्याच्या मागचं एक माइंडसेट आपण म्हणतो ना बनवण्याचं, त्या मागचं माइंडसेट नेमकं काय नाही. कुठेतरी मला असं वाटतं की मी अगोदर डीजे होता ना, तर डीजेइंग मध्ये कसं तुम्हाला हिट ट्रॅकच नंबर प्ले करावं लागतं. बरोबर. तर मी डीजेइंग अक्रॉस ऑल द जॉनर केलं, म्हणजे इंग्लिश रेट्रो जे असतात 70s, 80s, 90s ते पकडलेत, किंवा हाऊस म्युझिक, कमर्शियल, पंजाबी, बॉलिवूड, सर्वच म्हणजे मी क्लब्समध्ये प्ले करायचो. तर त्याच्यामुळे म्हणजे एक आपल्याला माइंडमध्ये, कॉन्शियसनेसमध्ये एक ती फिट असते की मेलोडी कसा असतो, अजून काय कोणते हुक जास्त चालतात, कसा विषय असतो ट्रॅकचा, काय हे ट्रॅक का बरं जास्त लोक आवडतात. तर ते एक काइंड ऑफ गॉड गिफ्टच म्हणू शकतो की मेलोडी चूज करणं, ते सर्व करणं. कारण की माझ्या पण हातात नसते, मी मेलोडी थ्रू जातो, अजून जे मला आवडते, जे कनेक्ट होते त्याच्यावर मी काम करणं सुरू करतो. तर असं काही माझं हे नाही आहे की ह्या स्केलमध्ये असली पाहिजे की या मूडमध्ये असली पाहिजे. ते मेलोडी मला काय वाईब देते त्याच्यानुसार मग मी ते मेलोडी टाकतो बीटवर, अजून सर्व बनवतो. अच्छा. हुक किती इम्पॉर्टंट असते का गाण्यामध्ये किंवा रॅपमध्ये? हुक म्हणजे आता जसे आता कमर्शियल नंबर जे असतात, नॉट हिपहॉप, जे कमर्शियल नंबर असतात तर ते हुकवरच चालतात. जसं आपलं फॉर एक्झाम्पल गुलाबी साडीज घेऊ किंवा लाखा लाखा घेऊ, यांचे जे हुक आहेत हे जास्त चाललेले आहेत. बरोबर. तर जर तुम्हाला
तुमचं ट्रॅक गाजवायचं असेल चांगलं तर हुक मला असं वाटतं गरजेचंच आहे. कारण की हुक असा पार्ट असतो ट्रॅकमध्ये की तो रिपीटेड असतो, ती 2-3दा रिपीट होतो पूर्ण ट्रॅकमध्ये. तर अजून तो जास्त ऑडियन्सला हे करतो, एंगेज करतो. तर वर्स तुमच्यासाठी असतो, हुक ऑडियन्ससाठी असतो असं मला वाटते. तर आपल्याला हुक्स पण तेवढे असं सिम्पल अजून नर्सरी राईम्स टाईप ठेवावं लागतात ताकी सर्वजण त्याला रिलेट करतील, डोक्यात ठेवतील. अजून मग जेव्हा आपण लाईव्ह शोज पण करतो तर तेव्हा खूप कमी असतात ऑडियन्समध्ये ज्यांना वर्ड टू वर्ड पूर्ण रॅप माहीत असतो. जे हार्डकोर फॅन्स असतात त्यांना माहीत असतो. पण जेवढी बाकीची पब्लिक असतात 100मधून आता 10 जणांना माहीत आहे, पण बाकीची पब्लिक जे आहेत त्यांना हुक माहीत आहे. तर त्यांच्यासाठी हुक असतो असा विषय. तर हुक तर मला वाटते गरजेचंच आहे. अजून मी रॅपर्सला म्हणतोच, म्हणजे जे पण असतात ना माझ्याजवळ येतात प्रोडक्शनसाठी, तर त्यांना म्हणतोच की भाई रॅप तर ठेव, कारण सॉरी आपलं हुक ठेवायच पाहिजे तुला. कारण की हुक नाही तर मग तेवढी मजा नाही आहे, मला पण मजा नाही येत मग. ओके. सो हे पूर्ण रॅपिंगच्या खेळमध्ये किंवा आपण मध्ये पूर्ण रॅप सॉन्ग जेव्हा बनवतात तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असते? जसं तू सांगितलंस की वोकल्स किंवा मग ते टेम्पो असेल किंवा मग हुक असेल किंवा मग स्टार्टिंगचं काही वर्स असेल. ते फर्स्ट ऑफ ऑल तर त्याचं टॉपिक काय आहे ते महत्त्वाचं आहे की कोणत्या मुद्द्यावर त्यांनी रॅप केलेला आहे पूर्ण. तर तो मुद्दा पण महत्त्वाचा आहे. कारण की जसं आता फॉर एक्झाम्पल टेन्शन गाणं आहे, तर ते हिट स्पिरिटने पूर्ण टेन्शनच्या अवतीभोवती पूर्ण ट्रॅक लिहिलेला आहे की टेन्शनचं कसं असते. सर्व जो पण कामावर जातो, कोण स्टेशनवर, सर्वजण टेन्शनमध्ये आहे. तर तो त्यांनी मुद्दा पकडला पहिले टेन्शनचा, त्याच्याबद्दल लिहिलं आहे पूर्ण, जे ऑडियन्सला रिलेट होईल. मग राहिलेलं हुक होतं, तर हुक नव्हतं त्याच्यात, तर त्याला म्हटलं मी हुक ठेवू. तर आम्ही दोघांनी मिळून त्याच्यात ते हुक ठेवलं. अजून हुक, अजून टॉपिक, अजून जो आपण लिहितो ते टॉपिकबद्दल, तर हे 3 गोष्टी तर फारच महत्त्वाच्या आहे. अजून एक गोष्ट जे मॅटर करते ते आहे आर्टिस्टचा व्हॉइस. कारण की कुठे ना कुठे तुमचा जो व्हॉइस आहे आर्टिस्टचा, तो आता सर्व पूर्ण ट्रॅकमध्ये तो वाजणारच आहे. तर म्हणून ती जी क्वालिटी असते व्हॉइसची, जे सर्वांना रिलेट करेल किंवा इट मेक्स यू युनिक फ्रॉम अदर रॅपर. किंवा आता संबाटा आहे किंवा MC गावठी आहे, रॉक्सन आहे, तर यांच्यात कारण तू कोणते पण ट्रॅक प्ले करशील त्यांचे, तर तू ओळखू शकशील की हे याचा आहे त्याचा आहे. कारण की त्याच्यात त्यांचा जो व्हॉइस आहे तो पण खूप मॅटर करतो. जे अपकमिंग रॅपर्स आहेत ना, ते ट्राय टू कॉपी दीज रॅपर्स मोठे, तर मग त्यांच्यात ते जास्त गाजत नाही. का बरं? की संबाटा अजून ते ऑलरेडी आहे, तर तू भाई तुझं काहीतरी युनिक कर, तेव्हा तू मार्केटमध्ये युनिकनेसमुळे तू येशील असं मला वाटते. ओके. तर युनिकनेस असणं खूप गरजेचं आहे. जे तुमची आर्टिस्टिक युनिकनेस असते ते गरजेची आहे. अच्छा. हे जे टॉप 3 आपण जे म्हणतोय रॅपर्स, म्हणजे संबाटा असेल, MC गावठी असेल किंवा मग रॉक्सन असेल, या तिघांबद्दल काय सांगशील स्पेसिफिकली? म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट बद्दल काय सांगशील की तुला ॲज अ प्रोड्युसर तू त्यांच्याबरोबर काम केलं 1-2 सोबत, सो त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये काय काय युनिकनेस आहे आणि आज ते जे टॉपला आहेत ते कोणत्या कारणामुळे आहेत? कारण की प्रत्येक गाणं जर आपण बघितलं तर त्यांचे व्हायरल होतातच. संबाटा जरी आपण बघितलं तरी पण त्याचे प्रत्येक सॉन्ग व्हायरल आहेत. आज युट्यूबला मोस्टली फक्त 5-7 सॉन्ग आहेत, ते सगळे टॉपला आहेत आज. तर म्हणजे आता तेच मी म्हटलं ना, आता तिघे जे रॅपर आहेत, फर्स्ट ऑफ ऑल त्यांची युनिक आवाज जो आहे त्यांचा आवाज, त्यांचे शब्द, अजून त्यांचं जे टॉपिक ते निवडतात ते रिलेट करतात पब्लिकला. तर कुठे ना कुठे तो जो फॅक्टर आहे त्यांचा युनिकनेसचा, अजून त्यांचा पब्लिकसोबत रिलेट करण्याचा, तो खूप मॅटर करतो. जसे आता तू संबाटा म्हटलं, MC गावठी, अजून रॉक्सन म्हटलं, तर यांच्यापैकी सर्वात जास्त तर मी MC गावठीसोबतच काम केलं आहे. तर त्याचं RX 100 म्हटलं किंवा सगळे टांगतो, मोस्ट वॉन्टेड, तर याच्यात आता गावठीचा कसा विषय आहे, तो हुक वगैरे घेऊन येईल किंवा थोडं वर्स घेऊन येईल, अजून तो ऐकवेल मला, तर त्याच्यानुसार मग आम्ही बसून बीट वगैरे बनवतो. अजून त्याला गँगस्टर, अजून थोडं डार्क टाईप बीट्सच आवडतात त्याला MC गावठीला, तर त्याच्यानुसारच मग मी पूर्ण बीट वगैरे बनवतो. तर MC गावठीचा आता त्याच्यासोबत जास्त राहतो म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त बोलू शकतो. पण संबाटासोबत बोललो आहे मी, पण असं कधी भेटलो नाही किंवा पर्सनली त्याच्यासोबत बीट वगैरे बनवले आहे, त्याला पाठवलं आहे मी. आता बघू आता त्याच्यासोबत काम वगैरे होईल की नाही. अजून रॉक्सन पण आहे, तर रॉक्सनसोबत पण जास्त भेटलो नाही मी, त्याच्यासोबत पण काम करायचं आहे मला. पण रॉक्सनचा पण मला आवडते, तो खूप असं
मुद्द्यांवर जास्त बोलतो तो, अजून पब्लिकला ते जास्त रिलेट होते, तो मुद्द्यांवर बोलते तो. कुठेतरी आवाज एक युनिक फॅक्टर आहे, तेच आवाज पण त्याचा चांगला आहे. गावठीला विद्रोही असा राईट 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 विद्रोही टाईपचा आवाज आहे. अजून बाकीचे पण जे रॅपर्स आहेत, जसे आता अपकमिंग आहे, हिट स्पिरिट आहे, पत्या आहे, आपला वर्सटाईल आहे, तर हे सर्व यांचे पण युनिक आवाज आहेत सर्वांचे. तर कुठे ना कुठे आता हे पण आता टॉपला येतील असं मला वाटतं. ओके, सो फ्युचर काय वाटतं तुला मराठी रॅप इंडस्ट्रीचं? म्हणजे ॲज अ प्रोड्युसर तू कुठे बघतोयस मराठी रॅपर्सला, कुठल्या लेवलला बघतोयस आज? नाही, 10 वर्षांपासून आता, जसं आता 25 चालू आहे, तर 35मध्ये मला असं वाटतं की जेवढे आपले मराठी रॅपर्स आहेत तर सर्वांचा शो होईल, सर्व कुठे ना कुठे गिग्समध्ये राहतील, फेस्टिवलमध्ये राहतील. जसं आता कोणत्या पण म्युझिक फेस्टिवलमध्ये गेलो आपण तर जे आर्टिस्ट असतात पूर्ण टॉप टू बॉटम दिवसभराचे, तर त्याच्यात हेडलाईनर असतो, अजून त्याच्यानंतर जो प्रिवियस आर्टिस्ट असतो, ओपनिंग आर्टिस्ट, हे सर्व जे आहेत. तर मला असं वाटतं जे टॉप टू बॉटम जे सर्व आर्टिस्ट क्लोजिंगपासून ओपनिंगपर्यंत हे सर्व मराठीच राहील कमिंग इयर्समध्ये. सो जसं की हे रॅप सॉन्ग आपण बनवलं, सो ह्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात इन्कम कसे होते, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे इन्कम आपण म्हणतो की आपण चॅनलला एक देतो, म्युझिक चॅनलचे त्यांना आपण ते गाणं देतो आणि ते प्ले करतात कुठेतरी टीव्हीवर, आणि आपण मेन स्ट्रीम म्हणजे जे स्पॉटीफाय, युट्यूब म्युझिक वगैरे तिकडे आपण हे सॉंग्स देतो. ह्यातून किती इन्कम होते आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर पण इन्कम भेटते का? तर याच्यातून इन्कम म्हणजे आता सध्या जर तुमचे गाणे गाजत आहे चांगले, तर यूट्यूबवरून, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम सर्वकडून काही ना काही थोडा मुद्दा येतोच. तर आय गेस ते म्हणजे तुमचं भागून तर जाईल, पण जर तुम्हाला लक्झरी लाईफस्टाईल जर पाहिजे असेल किंवा अजून मोठं व्हायचं असेल, खूप पैसे कमवायचे असेल, तर पैसे शोजमधूनच येतात. जेव्हा तुम्ही शोज करणार तर शोजमधून पैसे येईल. तर असा विषय, कारण की रॅपर्स आहे, आपण आर्टिस्ट आहे, तर आपण यूट्यूबर नाही आहे की यूट्यूबवर गाणं टाकलं मी तर त्याच्यातून जे पैसे असतात त्याच्यावरच मी निर्भर राहील, असा विषय नाही आपला. तर आपल्याला म्हणजे शोज करूनच पैसे कमवायचे आहेत, किंवा जेवढे पण रॅपर्स आहेत ते आता शो करूनच म्हणजे मुद्दा कमवत आहे त्याचा, असा विषय. आणि टीव्हीला आपण जे सॉंग्स देतो त्यातून कसं इन्कम असतं किंवा कमिशन बेस असतं कसं? हो, त्याच्यात पण येतो. म्हणजे आता त्यांचा अल्गोरिदम मला माहित नाही जो असतो, पण आय गेस ते नंबर ऑफ टाइम्स दे प्ले ऑन द टीव्ही पर डे, तर त्याच्यानुसार ते तुम्हाला देतात जे पण ठरलं आहे. सो जसं की तुला माहिती आहे की आपल्या मराठी रॅपमध्ये 3 टॉप 3 रॅपर्स आपण म्हणू शकतो. सो मी त्यांची नावं घेणार आहे, तुला ते 1 वर्ड मध्ये सांगायचं की त्यांच्याबद्दल तुला काय वाटते. सो फर्स्ट ऑफ ऑल संबाटाबद्दल काय सांगायचं? डॉन. एकच वर्ड संबाटा ऐकल्यावर एकच शब्द निघतो, डॉन. ओके. MC गावठी, डोक्यावर परिणाम. ओके. MC गावठी म्हणजे डोक्यावर परिणाम. आणि रॉक्सन लास्टली. रॉक्सन, जसा तू म्हटलं, तो शब्द चांगला दिला तो विद्रोही, तर रॉक्सन म्हटलं की मला तोच आवडतो की तो आम जनतेचा आवाज आहे, तो म्हणजे जो मुद्दे आहेत जे पण आहेत तो त्याच्यासाठी तो एक परफेक्ट माणूस आहे, मला असं वाटतं रॉक्सन. ओके. सो जसं की दादा लास्ट प्रश्न आहे माझा की हे तिन्ही रॅपर्स आपण जे बदले, MC गावठी असेल किंवा संबाटा असेल किंवा मग रॉक्सन असेल, ह्या तिघांबरोबर जर तुला एक ऑप्शन दिला की ह्या तिघांमधलं फक्त एकाच बरोबर तुला कोलॅब करायचंय, सो कोणासोबत तुला आवडेल कोलॅब करायला, गाणं बनवायला? तिघही तर भारी आर्टिस्ट आहे, तर मला नाही वाटत की मी एकासोबत करेल. जसं आपण कोलॅबचं ठरलं होतं आपलं, तर मी त्या तिघांना गोळा करूनच मी ट्रॅक बनवणार असं. पण एक ऑप्शन जर तुला निवडायचंच असेल तर? MC गावठी, कारण की सुरुवातपासून मी MC गावठी सोबतच होतो, तर कुठे ना कुठे आम्ही वाईब करतो, आमची केमिस्ट्री आहे, जे त्याचे वर्ड्स आहेत, अजून माझे बीट्स आहेत, तर ते कुठे ना कुठे RX100 अजून त्या मोस्ट वॉटेड पासूनच माझी सुरुवात झाली होती, कारण की तेच जे ट्रॅक्स आहेत तेच गाजले होते सुरुवातीला. तर जे पण फॅन्स आहे ना ते मला म्हणतात की अरे तुला आम्ही तेव्हापासून फॉलो करतोय, आता नाही की तुझं हे ट्रॅक टेन्शन किंवा येडा एम गाजलं, तर आता आताचे नाही, आम्ही तुला अगोदरपासून ओळखतो. तर तेच मला असं वाटतं की MC गावठीसोबत मी कोलॅब करेल तर मला भारी वाटेल. सो दादा तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील की कुठल्या कुठल्या रॅपर्स बरोबर कोलॅबरेशन आत्ता येणार आहे आणि कधीपर्यंत ट्रॅक येऊ शकतात? जसं आता हे ट्रॅक व्हायरल झाल्यानंतर रिक्वेस्ट तर खूप येत आहे प्रोडक्शनसाठी, कारण की आता सर्वांना असं वाटत आहे की यार YDला बीट दिली म्हणजे तो व्हायरल करून टाकेल असा विषय, पण असा विषय नाही, माझ्या हातात पण नाही येते. कारण की
रॅपरचं रॅप पण तेवढं महत्त्वाचं आहे जेवढी बीट महत्त्वाची आहे. आपण तर गाजूनच टाकू पण ते तुझा फ्लो कसा आहे ते सर्व कसं आहे त्याच्यावर पण मॅटर करते. तर अपकमिंग प्रोजेक्ट्स तर खूप आहेत आता सध्या, म्हणजे जेवढे पण अंडर रेटेड अंडरग्राऊंडमध्ये जे आहेत मराठी रॅपर्स, तर त्यांना घेऊन कुठेतरी समोर जायचं आहे मला. त्यांना पण मिलियनमध्ये व्ह्यूज द्यायचे आहेत. त्यांचा पण टॅलेंट बाहेर आला पाहिजे मला असं वाटते. रॅदर दॅन लिस्टिंग टू टॉप 3 रॅपर्स, आपण खूप सारं आपल्याजवळ व्हरायटी असली पाहिजे की अरे मला याचं गाणं ऐकायचं आहे, याचं गाणं ऐकायचं आहे. सर्व मराठी रॅपर्स तर खूप चांगलं वाटेल ना आपल्याजवळ. 100 मराठी रॅपर्स अजून सर्वांचे 100 अलग अलग ट्रॅक्स, तर कुठे ना कुठे सर्वांना मला असं वाटते चान्स दिला पाहिजे. जे आहेत ज्यांना टॅलेंट आहे ते अपकमिंग आहेत, अंडरग्राऊंडमध्ये आहेत. तर खूप सारे असे रॅपर्स आहेत ज्यांच्यासोबत कोलॅब करणार आहे. अजून जसं आता पत्या द डॉक आहे, हिट स्पिरिट आहे, वर्सटाईल, राडा, यंगसोबत पण येत आहे. अजून रशसोबत येत आहे, वॅनसोबत येत आहे. असे भरपूर आर्टिस्ट आहेत, सर्वांसोबत एक एक ट्रॅक तर येतच आहे. ओके. सो रिसेंटली जसं की तू पुण्यामध्ये काही रॅपर्सला मिळून एक कोलॅबरेशन टाईप केलं होतं, त्याबद्दल काय सांगशील? राईट, रिसेंटली तो एक शो झाला होता. आम्ही बालेवाडीला केला होता, बायला मोजला. तर असं अगोदर कोणीच नव्हतं केलं की सर्व रॅपर्सला घेऊन गोळा करून शो करत आहे म्हणून. तर तो असा मग मी म्हणजे अगोदर तर माझं असंच होतं की मी प्ले करणार आहे, एकटाच माझा सोलो शो होता. मग नंतर मला असं म्हणजे कल्पना आली की यार आपण हिपहॉप रिप्रेझेंट करत आहे तर रॅपर्सला पण घेऊन जायला पाहिजे. तर मग जेवढे पण रॅपर्स आहेत ज्यांच्यासोबत मी ट्रॅक बनवलेले आहेत तर त्यांना घेऊन गेलो तिकडे. अजून सर्वांसोबत तिकडे सर्वांचे जेवढे पण ट्रॅक प्रोड्यूस केले ते प्ले केले तिकडे आणि खूप मजा आली तिकडे. सर्वांनी पब्लिक खूप तुफान झाली होती. अजून खूप भारी शो झाला तो. तर त्यात तो शो झाल्यावर सर्वांनी रॅपर्सनी म्हटलं की अरे ऐसा वापस होना चाहिए, कारण की कुठे ना कुठे त्यांना ते युनिटी दिसली की अरे सर्व रॅपर्स आपण भेटत आहोत, अजून शो करत आहोत, आपण हिपहॉप मराठी हिपहॉप रिप्रेझेंट करत आहोत युनिटी मिळून. तर समोर जाऊन असे अजून खूप शो होणार, तर त्याच्यात आपण सर्व रॅपर्सला घेऊन समोर जाऊ. ओके. सो जसं की तू सांगितलंस की आता कुठेतरी अशी इमेज झाली की तुला एकदा सॉन्ग दिलंस किंवा तू एकदा बीट बनवलीस की ते व्हायरलच होणार. सो काय सांगशील, म्हणजे असं व्हायरल होण्याचा काही फॉर्म्युला वगैरे आहे का तुझ्याकडे? नाही, फॉर्म्युला तर काही आहे नाही, कारण की आता जेवढे पण आता बीट्स बनवतो मी ते आता जसं बीट बनवणं ते सर्व करणं, गाणं आउट करणं ते आपल्या हातात आहे, पण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तर आपल्या हातात नाही. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे देवाचाच हात आहे याच्यात की तू गाणं सोडलं पण आता व्हायरल करणं ते त्याच्याच हातात आहे, ते पूर्ण जे युनिवर्स आहे पूर्ण. तर मला तसं वाटतं की आपण गाणे सोडत राहावं, बाकीचं काम तर देवाच्याच हाती आहे. ओके. फक्त अशा कुठल्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट सांगशील बीट बनवताना, जे नवीन बीट्स जे बनवतात आज तुला बघतात त्यांच्यासाठी तू एक टिप देऊ शकशील? जे नवीन प्रोड्युसर्स आहेत ते बीट मेकर्स आहेत त्यांना तर अशीच टिप देईल की मी सर्वात अगोदर की युनिक राहा. जे पण आहे तुमचा स्टाईल आहे, त्या साऊंड आहे तुमचा, तर तो असं डिफरन्शिएट झाला पाहिजे बाकी साऊंड्सपेक्षा मार्केटमध्ये, की एनी बीट बनवलेली आहे. अजून मला असं वाटते की खूप सारे प्रोड्युसर्स जे आहेत ना ते ट्युटोरियल जे असतात यूट्यूबवर तेच बघत बसतात. अजून त्यांना असं वाटते की अरे खूप सारं अजून राहिलेलं आहे आपला, कारण की सिलेबस तर भरपूर आहे शिकायचं असलं म्युझिकबद्दल किंवा त्या डॉबद्दल, सिस्टमबद्दल, प्रोडक्शनबद्दल, सॉफ्टवेअरबद्दल. पण कुठे ना कुठे तो पॉज घ्यावा लागतो आपल्याला. अजून वी नीड टू स्टार्ट मेकिंग म्युझिक बाय ऑन ओन. तर जेव्हा तुम्ही स्वतःवरून म्युझिक बनवता तर मग तुम्हाला कुठे ना कुठे कळते की अरे मी इकडे कमी माझी चालली आहे, इकडे काही करायला पाहिजे. तर आय गेस रॅदर दॅन थिअरॉटिकल नॉलेज आपल्याला प्रॅक्टिकल करणं जास्त गरजेचं आहे प्रोडक्शनमध्ये तरी, कारण की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला तुमचं परफेक्शन येईल. राईट. आणि ह्याच्यानंतर अजून थर्ड पॉईंट तर त्यांना मी हेच म्हणेल की जेवढे तुम्ही तुमचे जे ट्रॅक्स आहेत जे तुम्हाला वाटते की अरे रिलीज नाही करायला पाहिजे तर ते रिलीज करा. काय म्हणतील लोक, नेगेटिव्ह कमेंट देतील, काही पण म्हणतील, पण तुम्ही रिलीज करा. कारण की ते मूव्ह ऑन व्हायला खूप गरजेचं आहे, कारण की आपण त्याच प्रोजेक्टवर नेहमी मग जातो. तर मला नाही वाटत की आपण जास्त वेळ दिला पाहिजे. जो आहे ते ट्रॅक ते रिलीज करा, अजून नवीन बनवत राहायला पाहिजे. सो जसं की आता बघतोय आपण की काही क्रिटिक्स असेल किंवा मग हे काही प्रोड्युसर आहेत ते कुठेतरी
पुश करतात मराठीला Right. डीजेस किंवा मग पब्स मध्ये असतील किंवा मग इकडे जिथे इव्हेंट होतात ते मोठे मोठे तिथे कुठेतरी मराठी गाणे वाजले पाहिजे किंवा मग आपण बघतोय की आता इंटरनॅशनल जे पण इंस्टाग्राम पेजेस आहेत राईट जे पण फिफा वर्ल्ड कप किंवा हे बाकीचे ते पण आपले सॉंग्स मराठी यूज करतात आणि कुठेतरी ते त्या इम्पॉर्टन्स भेटतं असं कुठेतरी वाटतंय. हो ते तर आहे, कारण की तो आता साऊंडच असा मराठी झालेला आहे, तो आता ग्लोबल झालेला आहे. तो असा नाही की आता महाराष्ट्रापर्यंतच आहे किंवा इंडियापर्यंत आहे, तो आता ग्लोबल झालेला आहे कुठे ना कुठे. अजून सर्वांना तो साऊंड आवडतोय. अगोदर तर क्लब्समध्ये म्हणजे एक मराठी झिंगाटच सर्वांना आवडायचं, तर ते प्ले करताना पण असं वाटायचं की आपल्याला म्हणजे क्लब जो ओनर आहे त्याच्याकडून आपल्याला पहिले अगोदर परमिशन घ्यावी लागत होती की अरे वाजू की नाही, यांनी रिक्वेस्ट केलेला आहे, तर तो पण आपल्याला मना करायचा की नाही प्ले नका करू असं असं. पण 10 वर्ष अगोदर अजून 10 वर्ष आता जे कंडिशन आहे मराठी म्युझिकची क्लब्समध्ये, तर ते खूप वास्ट डिफरन्स आहे. कारण की आता मराठी वाजणं आता कॉमन झालेलं आहे हर एक क्लबमध्ये. जेवढे पण क्लब्स आहेत पुण्यातले किंवा महाराष्ट्र मुंबईमधले किंवा पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये, तर सर्वच जण आता मराठी गाणे तर वाजतच आहे. कारण की त्याला प्रतिसादच एवढा चांगला मिळत आहे पब्लिककडून की तुम्हाला काही ऑप्शनच नाही आहे, यू हॅव टू प्ले दिस म्युझिक इन युअर क्लब. जसं आता क्रेटेक्स आहे, क्रेटेक्सनी पण आता एवढे रिमिक्सेस बनवले की त्यांनी आता तो जुने गाण्याला रिमिक्स करून नवीन ऑडियन्समध्ये पोहोचवत आहे, नवीन जनरेशनला कुठे ना कुठे त्या टाईपमध्ये. आता मी पण जसं सॅम्पलिंग वगैरे करतो जुने गाणे, तर ते पण आपण कसं आता ते न्यू जनरेशन जे येणार तर ते आपले ट्रॅक्स थोडं बघणार की कुठून सॅम्पल केलेली काय आहे, तर तो पण मग मागच्या गाण्यामध्ये जाईल. तर कुठे ना कुठे आपल्याला आपलं कल्चर सेव्ह करायसाठी आपल्याला ते गाण्यांमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायला लागेल, अजून तेव्हाच मग ते पूर्ण वर्ल्ड वाईड होईल असं मला वाटतं. आणि इन्स्ट्रुमेंट बद्दल काय सांगशील की माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इन्स्ट्रुमेंट कुठले कधी यूज केले पाहिजे किंवा कारण की तुझ्या गाण्यामध्ये आपण म्हटलं की सितारचा एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय त्या पूर्ण व्हायरल सॉन्ग मध्ये. सो हे कुठेतरी गेम चेंजर असू शकते इन्स्ट्रुमेंट पण. किंवा झिंगाट आपण जरी म्हणलं तरी पण त्यात पण खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे प्ले झालेत. झिंगाटमध्ये कसं आहे त्याचा तो हुकचाच विषय आहे झिंगाट. कारण की अजून पण या येडायांचं इन्स्ट्रुमेंटल प्लस हुक जे आहे ते त्याचा विषय खूप जास्त होता. तर इन्स्ट्रुमेंट चूज करताना मी कधी असं विचार नाही करत की सितार किंवा असं, कारण की मला तर इंडियन इन्स्ट्रुमेंट जास्तच आवडतात. जेवढे पण तू माझे प्रोडक्शन बघशील तर त्याच्यात इंडियन इन्स्ट्रुमेंट जास्त मी यूज केलेले आहेत. तर कुठे ना कुठे मला माझा तो साऊंडच आहे की मला इंडियाचा जे साऊंड आहे तो ग्लोबल न्यायचा आहे, जे पण आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. कारण की मीच जर जे बाहेरचे यूज करत आहे जसं व्हायोलिन झालं, कीबोर्ड, पियानो वगैरे जे ते यूज करतात, जर तेच मी आपल्या गाण्यामध्ये यूज केलं तर काही असं युनिकनेस राहिलंच नाही. तर इफ आय हॅव टू अट्रॅक्ट दी अदर प्रोड्युसर जे फॉरेनचे प्रोड्युसर जसं डॉक्टर ड्रे आहे, टिम्बलँड आहे किंवा हॅन्स झिमर आहे, तर या सर्वांना इम्प्रेस करायसाठी मला आपला साऊंड दाखवायला लागेल, काही युनिक आपला साऊंड. तर तेव्हा जेव्हा आपला साऊंड जाईल तिकडे तर त्यांना ते हिट होईल. अजून मला असं वाटतं की आपलं युनिकनेस असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मग मी आपले देसी इन्स्ट्रुमेंट्स किंवा पर्कशन्स जे असतात, तबला, ड्रम्स किंवा कॉंगो, बॉंगो, अजून सितार, विना, सनई, हलगी, खूप काही आहे माझ्याजवळ, ते सर्वच टाकत मी एक्सपेरिमेंट करत राहतो. सो जसं की आपले जे मराठी डीजे सॉन्ग आहे त्यात एक हलगी सॉन्ग किंवा आपण म्हणतो ना की ते खूप फेमस आहे, काय सांगशील त्याबद्दल की प्रत्येकाला ते खूप आवडतं त्या टाईपचं म्युझिक? आता कसं कुठे ना कुठे आपण महाराष्ट्रीयनच आहे, सर्व आपण मराठीच आहे, मूळ मराठी. तर आपले जे पूर्वज आहेत तर ते हेच म्हणजे गोंधळ करायचे किंवा हे सर्व इन्स्ट्रुमेंट घेऊन ते गाणे वगैरे बनवायचे किंवा कार्यक्रम वगैरे करायचे या इन्स्ट्रुमेंट्सला घेऊन. तर कुठे ना कुठे ते आपल्या DNA मध्ये आहेच, ते आपल्या रक्तात, की तू अट्रॅक्ट जास्त इंडियन इन्स्ट्रुमेंटला होशील रॅदर दॅन बाहेरचं साऊंड. तर त्याच्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट्स राहणं ते आहेच, म्हणजे ते कॉमनच झालं आहे आता की इंडियन इन्स्ट्रुमेंट ठेवायचे, हलगी वगैरे हे ठेवायचे. मराठी गाण्यामध्येच तर ते असतेच नेहमी. तर धन्यवाद बोलायलाबद्दल इकडे. मी खूप तुझे पॉडकास्ट वगैरे बघितले. अजून तू ज्या प्रकारे सपोर्ट करत आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीला, जेवढे पण प्रोफेशन आहेत, जेवढ्या पण फील्ड्समध्ये आहेत, सर्व फील्ड्समध्ये तू जे हस्ती आहेत त्यांना घेऊन इकडे पॉडकास्ट करत होतं, ते लय भारी वाटते मला. अजून असंच तुझं पॉडकास्ट अजून चॅनल ग्रो व्हावं मला असं वाटते.
अजून गाजणार असते मला नक्की माहिती आहे, कारण की आता ही तर सुरुवातच आहे, पण समोर जाऊन खूप मोठा पॉडकास्ट होईल तुझा मला वाटतं. थँक्यू सो मच. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा थँक्यू सो मच, तू इथपर्यंत आलास आणि परत एकदा थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पीस आउट.